नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण नातेसंबंध मधला टाईप नंबर 2 नातेसंबंधात टाईप नंबर 2 बघणार आहोत. टाईप नंबर 2 काय आहे? बघा टाईप 2 मधला टाईप 2 काय आहे? तर उदय सुधीरला म्हणाला. हा जे आहे का हा प्रकार काय टाईप 2 मध्ये मी टाकलाय. आता टाईप 2 चे प्रश्न बघूत आपण. पहिला प्रश्न काय आहे बघा. विचाराकडून लातूर पोलीस भरती 29 मार्च 2018 ला विचारलाय. प्रश्न काय आहे बघा. आता हे टाईप 2 चं टाईप 1 मध्ये कसं कन्व्हर्ट करायचं ती सांगतो अगोदर. प्रश्न आहे उदय सुधीरला म्हणाला. बोलतोय कोण पूर्ण? उदय. बोलतोय कोण? उदय. कोणाला बोलतोय? सुधीरला. तुझ्या आईच्या बहिणीच्या मुलाची मावशी माझी आई आहे. असं वाक्य आहे ना? तर बघा हे तुझ्या आणि माझ्या जे शब्द आहेत का? तर तुझ्या आणि माझ्या शब्दाला कट करायचं आणि तिथे नावं लिहायची. मग नावं कशी लिहायची बघा. तर बघा पहिल्यांदा काय आहे? उदय सुधीरला म्हणाला. कोण बोलतंय? उदय बोलतोय. कोण बोलतंय पूर्ण? उदय बोलतोय. काय म्हणतंय? तुझ्या. म्हणजे कोण बोलतंय रे? हे झालं सुधीरला. कोण पूर्ण? तुझ्या म्हणजे कोणाच्या रे? सुधीरच्या. सुधीरच्या आईच्या बहिणीच्या मुलाची मावशी माझी. माझी म्हणजे कोणाची पूर्ण? बोलणारा व्यक्ती. बोलणारा व्यक्ती कोण आहे? उदय. बोलणारा व्यक्ती कोण आहे रे? उदय. माहिती आहे ना उदय. माझ्या आई माझी आई आहे. हे तुझे शब्द आणि माझे शब्द आहे का ते कट करून टाकायचं आणि त्याच्या जागेवर नावं लिहायची. आता ह्याच्या पाठीमागचं आहे का ह्याची आपल्याला काय सुद्धा गरज हे वाक्याची काही गरज नाही आता. आता प्रश्न बघा. तुझे म्हणजे कोणाच्या रे? सुधीरचे. मग सुधीरची आई आम्ही असं लिहितो. सुधीर सुधीरची आई म्हणजे वरी खाली पूर्ण आई वडील वरी दाखवायचे आपल्याला ना. मग हे सुधीरची आई झाली. सुधीरच्या आईच्या बहिणीच्या आईची बहीण दाखवायची मग बहीण असो किंवा भाऊ असो चिन्ह काय येणार गुणाकार. ही झाली सुधीरची आई. आईची काय झाली बहीण. बहिणीच्या मुलाची मावशी. बहीण बहिणीचा मुलगा. मुलगा इथे बॉक्स करतो ना कुठला पण पुरुष असू द्या. म्हणजे ह्या बहिणीचा काय झाला मुलगा. मुलाची मावशी म्हणजे कोण र? ह्याची ही आई आणि आईची बहीण ह्याची काय झाली ना मावशी. समजा यश नावाची व्यक्ती ती काय सुधीरच्या आईच्या बहिणीच्या मुलाची मावशी कोण आहे? ही एक्स नावाची व्यक्ती. मावशी माझी माझी मग कोण रे? उदयची माझी आई लागते. ही व्यक्ती कोण होती? उदयची आई. जर उदयची आई ही असेल तर सुधीरचा भाऊ कोण असेल मग? उदय असेल. सुधीरचा भाऊ कोण असेल पूर्ण? उदय. बरोबर वाक्य वाचतो मी. उदय सुधीरला म्हणाला. बोलतोय कोण? उदय. काय म्हणतोय? तुझ्या म्हणजे कोणाच्या रे? सुधीरच्या. आणि तुझ्या माझ्या शब्द कट करायचं आणि त्याची नावं लिहायची. मग सुधीरच्या आईच्या बहिणीच्या सुधीर सुधीरची आई आईची ही बहीण बहिणीच्या मुलगा हा मुलगा मुलाची मावशी कोण आहे रे? ही एक नावाची व्यक्ती. ही कोण आहे? मुलाची मावशी माझी म्हणजे कोण आहे? उदयची कोण आहे रे ही? आई. मग उदयची काय झाली ना? आई झाली. उदयची काय झाली आहे? आई. मग तर त्यांनी प्रश्न काय विचारला तर त्या दोघांचे नाते आपले उदय आणि सुधीर. उदय आणि सुधीर हे दोघं कोण लागतात ना? उदय आणि सुधीर कोण लागतात? दोघं कोण आहेत रे? भाऊ. उदय आणि सुधीर कोण आहेत रे? भाऊ. पर्याय नंबर 1. पर्याय नंबर काय करणं? 1. बघा जर कोण ऍप्लिकेशनवर किंवा युट्यूबला जर ही डायरेक्ट व्हिडिओ बघितला तर तुम्हाला काय कळणार आहे पूर्ण? नाही. मग हे कधी कधी कळेल तुम्हाला? तर हे नातेसमचा पहिला व्हिडिओ बघितला तुम्ही संकल्पना हे गुणाकार म्हणजे काय? हे बॉक्स म्हणजे काय? हे वर्तुळ म्हणजे काय? हे सगळं माझा पहिला व्हिडिओ अगोदर बघा. नंतर ही 3 नंबरचा व्हिडिओ बघा. मग ऍप्लिकेशन मध्ये बघणाऱ्याने पण पहिला व्हिडिओ अगोदर बघायचा आणि नंतरच 3 नंबरचा व्हिडिओ बघायचा. तर तुम्हाला कळेल. हे क्लिअर का? त्या पुढला प्रश्न बघा. कुठे चाललाय प्रश्न? जळगाव पोलीस 19 एप्रिल 2018 ला विचारलाय. दुसरा आहे बघा. भक्ती दीप्तीला म्हणाली. कोण बोलतय? भक्ती. कोणाला बोलते? दीप्तीला. काय म्हणते? तुझ्या. तुझ्या म्हणजे कोणाच्या रे? ह्या दीप्तीच्या ना. तुझ्या म्हणजे कोणाच्या रे? ह्या दीप्तीच्या. दीप्तीच्या वडिलांची आई व माझ्या. माझ्या कोणाच्या म्हणजे कोणाच्या रे? ह्या भक्तीच्या.
माझ्या काकांची आई सख्या बहीण आहे. अगोदर मी काय केलं? तुझ्या आणि माझ्या शब्द कट केलं. तुझ्या आणि माझ्या शब्द कट केलं आणि त्याच्याजवळ नाव टाकून घेतली. आता आपल्या ह्या पहिल्या वाक्याची काय गरज आहे का? ह्या पहिल्या वाक्याची काय गरज आहे का आपल्याला? नाही. 16. तुझ्या म्हणजे कोणाच्या? दीप्तीच्या वडिलांची आई. मी असं करतो. ही दीप्ती. दीप्तीचे वडील कुठं जातात पूर्ण? वरी खाली. वरी. हे बॉक्स म्हणजे कोणते? पुरुष आहे. म्हणजे दीप्ती झालं काय झालं? वडील. दीप्तीच्या वडिलांची आई. आई म्हणल्यावर अजून वरी. दीप्तीचे वडील, वडिलांची झाली आई. आई ही स्टार मारतो हा. ही व्यक्ती. ही कोण आहे? आई व माझ्या काकांची आई. माझ्या म्हणजे कोणाच्या रे? बोल भक्ती बोलती. ही भक्ती. भक्तीचं काका म्हणजे भक्तीचं वडील. वडिलाचं हे भाऊ झालं. भक्तीचे काय झालं? वडील. आणि वडिलाचं हे भाऊ. भक्तीचं काय झालं? काका. आणि काकाची कोण आहे? माझ्या काकांची आई. म्हणजे तिच्या काकाची आई म्हणजे कोण रं? तिच्या वडिलाचीच आई की. तिच्या काकाची आई म्हणजे कोण रं? तिच्या वडिलाचीच आई. काकांची आई सख्या बहिणीत. ह्या दोघी कोण आहेत रं? सख्या बहिणीत. ह्या दोघी सख्या बहिणी असतात त्याचं चिन्ह काय येणार रं? गुणाकार. चिन्ह काय येणार रं? गुणाकार. बघा डबल वाचतो. तुझ्या म्हणजे दीप्तीच्या वडिलांची आई ही व्यक्ती. भक्ती म्हणते माझ्या भक्तीच्या काका. भक्तीचा वडील, वडिलाचा भाऊ काका. काकाची आई म्हणजे भक्तीच्या वडिलाचीच आई. ही कोण दोघं कोण येतं? सख्या बहिणीत. हे दोघं कोण येतं? सख्या बहिणीत. मग इथं बहिणीमध्ये चिन्ह काय येईल? गुणाकार. तर दीप्तीची आजी. दीप्तीची आजी कोण रं? ही एक्स नावाची व्यक्ती. आजी भक्तीच्या वडिलाची. ह्या भक्तीच्या वडिलाची ह्याची ही कोण लागते ना? भक्तीच्या वडिलाची कोण लागते? मग ह्याची ही कोण आहे? आई. आईची कोण आहे? बहीण. आईची बहीण कोण असते कोण? मावशी. पर्याय नंबर 3. पर्याय नंबर 3. सांगू सांगू प्रश्न? त्याच्या पुढे बघा. बघा त्या पुढे प्रश्न. कुठे चाललाय? छत्रपती संभाजीनगर शहर चालक पोलीस भरती 26 मार्च 2023 ला विचारलाय. प्रश्न काय आहे बघा. पूर्वा आर्नवला म्हणाली. कोण बोलतंय? तर हे पूर्वा बोलते. पुन्हा बोलते हे आर्नवला. काय म्हणते? तुझ्या. तुझ्या म्हणजे कोणाच्या रं? हे आर्नवच्या. हे आर्नव. आर्नवच्या बाबाची बायको. मी. माझ्या. माझ्या म्हणजे कोणाच्या रं? पूर्वाच्या. माझ्या आईच्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी आहे. तुझ्या आणि माझ्या शब्द कट करून टाकलं आणि तुम्ही काय होतं बघा. नावं टाकली मी. हां, बघा प्रश्न कसा म्हटला बघा. हे तुझे म्हणजे कोण रं? आर्नवच्या बाबाची बायको. मी असं लिहितो. हे आर्नव. हं. हो, प्रश्न असा लिहितो मी. हे पूर्ण आर्नव. आर्नवचे बाबा म्हणजे आर्नवचं हे झालं वडील. हं. वडिलांची बायको. याचं सोसायटी चिन्ह येणार. म्हणजे आर्नवची कोण झाली ती? आई झाली. आर्नवच्या बाबाची बायको म्हणजे कोण झाली? आर्नवची आई. ही व्यक्ती. ही व्यक्ती म्हणजे स्टार मारतो हां इथं. ही माझ्या म्हणजे पूर्वाच्या आईच्या. माझ्या पूर्वा इथं तुम्ही हां. पूर्वाच्या आईचे. पूर्वाची झाली आई. आईच्या आई-बाबांची. पूर्वाची आई आणि त्याचं आई-बाबा. तिचं आई आणि ही आई आणि बाबा. आई-बाबांची ती एकुलती एक मुलगी आहे. आता एकुलती एक मुलगी जर ही असेल, आर्नवच्या आई बाबाची बायको. समजा हे एक नावाची व्यक्ती आहे का? आर्नवच्या बाबाची बायको कोण आहे? हे एक्स नावाची व्यक्ती. ही कोण आहे रे? पूर्वाच्या आईच्या आई-बाबांची ही एकुलती एक मुलगी. जर ही एकुलती एक मुलगी असेल, पूर्वाच्या आईच्या आई-बाबांची, तशा 2 मुली नाही कारण नाही मग मी असं लिहू का बघा आता. इथनं थोडं कट करतो हां बघा आता. पहा इथनं कट करतो मी असं. मी असं लिहू का बघा आता. हं. पहा मी असं करतो हां. आर्नवच्या बाबाची बायको समजा एक्स नावाची ती व्यक्ती ही समजा पूर्वाची आपण आई दाखवू. हे पूर्वाच्या आहे. पूर्वाच्या
आईच्या आई आणि बाबाची ही एकुलती एक मुलगी. बा परफेक्ट बसतंय का? काय वाक्य आहे रे? पूर्वा हे आडनावाला मांडली. काय म्हणली? तुझ्या बाबाच्या बायको ही व्यक्ती इथं स्टार मारतो हां. ही व्यक्ती माझ्या म्हणजे कोणाच्या रे? पूर्वाच्या. पूर्वाची आई. पूर्वाची ह्याची बहीण असेल तर पूर्वाची ही झाली आई. आईच्या आई-बाबांची ही एकुलती एक मुलगी. आई-बाबाची एकुलती एक मुलगी. बसतंय परफेक्ट? मग त्याने प्रश्न काय विचारला बघा. तर पूर्वा ह्या आडनावाची कोण लागते? ही पूर्वा ह्या आडनावाची कोण लागते पोरांनो? बहीण. कोण लागते रे? बहीण. पर्याय नंबर 1. पर्याय नंबर 1. कळला का दुसरा प्रश्न? तिसरा प्रश्न? त्याच्या पुढे बघा आता. विचारलाय एस-आर-पी-एफ गट क्रमांक 2 पुणे जिल्हा 7 सप्टेंबर 2021 ला विचारलाय. 7 सप्टेंबर 2021 ला. प्रश्न काय आहे बघा. सगळ्यात अगोदर तुम्ही काय माहिती का? हे तुझे शब्द आणि माझे शब्द आहे का? ती कट करायची नावं लिहायची. आणि मग पुन्हा पहा टाइप 1 बनतोय. टाइप 1 बनला की त्यांच्यानं सोडवायचं. प्रश्न काय आहे बघा. ब हा अला म्हणाला. कोण बोलतंय पण आता? ब बोलतोय. कोण बोलतंय रे? ब. कोणाला बोलतंय? ला. काय म्हणतंय? तुझ्या. म्हणजे तुझ्या म्हणजे कोणाच्या रे? ह्या अच्या. अला बोलतोय ना. अच्या आई. तुझी आई म्हणजे अची आई. माझ्या. माझ्या म्हणजे कोण रे? ब. बची आई. ची एकमेव सून आहे. तुझी आई. बघा कोण आलं? अची आई. ह्या अची आई. ही झाली आई. अची आई. माझ्या म्हणजे कोणाच्या रे? ह्या बच्या. माझी म्हणजे ब ना. बची आई. माझ्या आई आईची म्हणजे बच्या ह्या आईची ही कोण आहे रे? ही एकमेव सून आहे. तर अची आई यश नावाची व्यक्ती ही कोण आहे? ह ची आई. बघा वाक्य. ह ची आई माझ्या म्हणजे ह्या बच्या आईची ही एकमेव सून आहे. जर ह्याची ही एक सून असेल तर हे दोघं ह्याची कोण असेल तर मग बायको असेल. हिची जशी सून दाखवायची म्हणजे ह्याची कोण असेल तर बायको. मग ह्याची काय झालेली ही पूर्ण बायको. मग हे असेल पुरुष. मग त्यांनी प्रश्न काय विचारलाय तर बची मुलगी. आता बची मुलगी मुलगी कोण र? ह्याची कोण असेल तर बहीण असेल ना. बच हे कोण आहे? मुलगा. मग बची मुलगी. अच्या भावाची कोण? ह्या अचा भाऊ. मग अचा भाऊ दाखवायचा मी. इथं कोणाची नाही त्याच्या बॉक्स आला. ह्या अच्या भावाची ही कोण आहे? ह्या अच्या भावाची ही कोण आहे पूर्ण? मग ह्याची ही कोण आहे तर ही बहीण भावंडायचं मग. ह्याची झाली काय रे? ही बहीण. मग पर्याय नंबर 2. पर्याय नंबर 2. हे पेन कळले का? त्या पुढला म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्ही काय करायचं माहिती का? की माझ्या तुझ्या शब्द आहे का? ते कट करायचं आणि त्याच्या नावं लिहा. त्याच्यावर काय लिहायचं पूर्ण? नावं लिहायची. मग टाइप 1 बनतंय. मग टाइप 1 बनला की मग सोडून द्यायचं. पहिला टाइप 1 बनला कळतं तुम्हाला सोडायचं कसं ते. त्या पासून बघा आता. बघा प्रश्न काय आहे बघा. माला मीराला म्हणाली. कुठं प्रश्न विचारला आहे? चंद्रपूर जिल्हा चालक पोलीस भरती 26 मार्च 23 ला विचारलाय. प्रश्न काय? माला मीराला म्हणाली. कोण बोलतंय? माला बोलते. कोण बोलते पूर्ण? ही माला बोलते ना. काय म्हणते मीराला? तुझ्या. हे तुझ्या म्हणजे कोणाच्या रे? हे मीराच्या ना. तुझ्या म्हणजे कोणाच्या? हे मीराच्या. मीराच्या भावाच्या पत्नीची आई. माझी. माझी म्हणजे कोणाची रे? मालाची आजी लागते. तर मीरा मालाची कोण? काय असेल मी? तुझ्या म्हणजे कोणाच्या रे? मीराच्या. मीराच्या भावाची पत्नी. इथे तुम्ही मीरा शब्द. इथे तर मीरा शब्द. मीराचा भाऊ म्हणजे कोणाला चिन्ह येणार? इथं आला मीराचा काय रे? भाऊ. इथं काय आला मीराचा? भाऊ. तुझ्या भावाची पत्नी. मीराचा भाऊ. भावाची ही झाली पत्नी. पत्नीची आई. तुझ्या भावाच्या पत्नीची आई. पत्नीची आई ही आली. मीराचा भाऊ, भावाची पत्नी आणि भावाची पत्नीची ही आई. माझ्या म्हणजे मालाची आजी लागते. ही कोण आहे रे? मालाची आजी. मग ह्याची मुलगी कोण असेल रे? माला. ही मुलगी कोण असेल रे? माला. बघा मीराच्या भावाची पत्नी ही पत्नीची आई. ही व्यक्ती कोण आहे? मालाची आजी दाखवायची. माला झालं वडील. वडिलाची ही झाली बायको. माला झाली कोण रे? आई. आणि आईची आई म्हणजे कोण असेल? आजी. आजी लागते.
तर मीरा मालाची कोण? ही मीरा आहे का? त्या मालाची कोण लागते? मालाचे झाले वडील. वडिलांची कोण आहे? ही बहीण. वडिलांची बहीण कोण असते? आत्या. पर्याय नंबर 2. पर्याय नंबर काय असणार मग? 2. शिकताना कळले का? म्हणजे पुढला प्रश्न बघा आता. पुढे प्रश्न विचारलाय सारपीएफ गट 1 कोणी विचारलाय कुसळगावला. कुठे विचारलाय? कुसळगावला. काय प्रश्न आहे? 26 जुलै 2023 ला विचारलाय. प्रश्न काय आहे बघा? अनिकेत मानला. कोण बोलतंय? अनिकेत मानला. काय म्हणला? सुरेशची आई ही माझ्या माझ्या म्हणजे कोणाच्या रे? हे अनिकेतच्या. माझ्या आईची एकमेव मुलगी आहे. असे असल्यास अनिकेतचे सुरेशशी नाते काय? माझ्या शब्द आहे का ते कट केलाय. तिचं नाव लिहिलंय म्या. काय बनला? सुरेशची आई. सुरेश. काय तुम्ही सुरेश. सुरेशची आई. कुठं म्हणजे आई रे? वरील. ही झाली सुरेशची आई. ही स्टार मारतो हा. ही माझ्या म्हणजे अनिकेतच्या आईची एकमेव मुलगी आहे. त्याला अनिकेत. मग हे अनिकेतच्या आईची सुरेशची आई आहे का? समजा एक्स नावाची व्यक्ती आहे, सुरेशची आई. ही कोण आहे रे? सुरेशची आई. ही व्यक्ती अनिकेतच्या आईची एकमेव मुलगी आहे. अनिकेतची आई आईची एकमेव मुलगी. जर अनिकेतच्या आईची मुलगी असेल आणि अनिकेतची कोण असेल तर बहीण असेल. अनिकेतची कोण असेल? बहीण. असे असल्यास अनिकेतचे सुरेशशी नाते काय? बघा ज्याला चे शब्द जोडलाय का चे शब्द ज्याला चे शब्द जोडलाय का ती कोण लागतोय राहिल्या शब्दाचा. अनिकेतचे सुरेशशी नाते काय? म्हणजे अनिकेत कोण लागतोय? सुरेशचा. अनिकेत कोण लागतोय बघा सुरेशचा? सुरेशची ही आई. आईचं हे कोण आहे? भाऊ. मग आईचा भाऊ कोण असतंय? मामा. पर्याय नंबर किती? 2. पर्याय नंबर 2. कळले का? त्या प्रश्न बघ. प्रश्न बघा. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती 2 एप्रिल 2023 चा प्रश्न विचारलाय. तर हे बघा. एका माणसाची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली की बोलते कोण रे? एक स्त्री. कोणाबद्दल सांगते? एक माणसाची ओळख करून देताना सांगते ना. बोलणार कोण? एक एक स्त्री ना. काय म्हणते बघा? त्याची. समजा कोण व्यक्ती माहिती का? नाही आपण त्याला एक्स मानू. तर आपण काय म्हणू? एक्स. त्याची आई माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. आता समजा हे एक्स नावाचा व्यक्ती आहे पकडा. एक्स नावाचा एक व्यक्ती ह्याच्याबद्दल बोलते. कोण बोलती? एक स्त्री बोलती ना. कोण बोलती बरं? एक स्त्री बोलते. काय म्हणते हे एक्स बद्दल? त्याची आई. हे एक्स नावाची व्यक्ती आहे का? ह्याची आई माझ्या वडिलांची माझ्या म्हणजे समजा बोलणारी व्यक्ती स्त्री आहे का? हे बोलणारी व्यक्ती एक स्त्री आहे पकड. ती काय म्हणते? माझ्या वडिलांच्या वडिलांची एकुलती एक मुलगी. ह्याची आई आहे का ही व्यक्ती? ही कोण आहे? हिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी. आता ही पण मुलगी आणि ही पण मुलगी. असं होईल का 2 मुलगी? एकुलती एक मुलगी म्हणजे काय रे? मग हे स्त्री कुठं असेल तर? हिथं असणार. मी असं करतो आता. मी असं करतो. हे खोडतो. मी असं करतो. हे एक्स बद्दल बोलती व्यक्ती काय स्त्री काय म्हणती? त्याची आई माझ्या वडिलांची. ही बोलणारी व्यक्ती आहे का? बोलणारी व्यक्ती. मी लिहितो बोलणारी स्त्री. बोलणारी व्यक्ती आहे का? मी इथं पकडतो. त्याची आई ती स्वतः असेल. आई ही व त्याची आई माझ्या म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीच्या वडिलाची बोलणाऱ्या व्यक्तीच्या वडील झाले हे वडिलाची एकुलती एक मुलगी आहे. बसलं परफेक्ट. हे एक्स नावाची व्यक्ती ह्याच्याबद्दल बोलती. ह्याची आई ही कोण आहे? हे बोलणाऱ्या स्त्रीच्या वडिलाची एकुलती एक मुलगी म्हणजे ती झाली ना. एकुलती एक मुलगी आहे. तर त्या माणसाचे चे शब्द कोण चाललाय? त्या स्त्रीशी नाते त्या माणसाचे म्हणजे एक्सचे त्या स्त्रीशी नाते का? म्हणजे एक्स कोण लागतो त्या स्त्रीचा? कोण लागतोय?
मुलगा. पर्याय नंबर 4. पर्याय नंबर 4. आणि ज्याला चे शब्द आला का चे शब्द, ज्याला ही चे शब्द आलाय का ती कोण लागतोय राहिलेला शब्द. मग त्या माणसाचे म्हणजे ते माणूस कोण होतोय त्या स्त्रीचा. ते माणूस कोण होतोय ह्या स्त्रीचा मुलगा लागतोय. कोण लागतोय मुलगा. त्या पुढील प्रश्न बघा. कुठे प्रश्न विचारला पूर्ण ही परभणी जिल्हा पोलीस 2 एप्रिल 2023 ला विचारलाय. 2 एप्रिल 2023 ला प्रश्न काय आहे बघा. विक्रम म्हणाला ती ती व्यक्ती कोण आहे का माहित नाही. समजा एक्स नावाची व्यक्ती आहे का तिच्याबद्दल बोलला. एक्स नावाची स्त्री तिच्याबद्दल बोललाय. ती माझ्या माझ्या म्हणजे कोण रे हे विक्रमच्या बोलणारा व्यक्ती ना हे विक्रमच्या माझ्या वडिलांच्या बहिणीच्या मुलाची आजी लागते. ती व्यक्ती कोण आहे माझ्या. आता एक्स नावाची व्यक्ती तिच्याबद्दल बोलतोय. समजा एक्स नावाची व्यक्ती हिच्याबद्दल बोलतोय. कोण बोलतोय तर हे विक्रम बोलतोय. काय म्हणतोय ती व्यक्ती माझ्या विक्रमच्या वडिलांच्या बहिणीच्या ही विक्रम विक्रमच्या वडिलांच्या विक्रमच्या वडील झालं वडिलांच्या बहिणीच्या मुलाची. तर बहिणीचा मुलगा म्हणजे कोण झालं इथं बहिणीचा मुलगा. बघा कोण बोलतोय विक्रम. कोण बोलतोय हे एक्स नावाची व्यक्ती आहे त्याबद्दल बोलतोय. काय म्हणतोय माझ्या म्हणजे विक्रमच्या वडिलांच्या बहिणीच्या विक्रमच्या वडील वडिलाची बहीण आणि बहिणीच्या मुलाची आजी. मुलाची आजी म्हणजे कोण झाली मुलाची आई आणि आईची आई हे आजी आजी आहे. म्हणजे समजा जी एक्स नावाची स्त्री आहे का हे या स्त्रीबद्दल बोलतोय हे एक्स नावाच्या. कोण म्हणतोय हे विक्रम. काय म्हणतोय ती माझ्या म्हणजे विक्रमच्या वडिलांच्या बहिणीच्या मुलाची आजी आहे. तर ती महिला समजा एक्स नावाची व्यक्ती आहे का ही महिला आणि विक्रमचा काही कसा संबंध आहे. आता विक्रमची ही कोण लागते रे आजी. आजी ही कोण आहे रे नातू. मग काय असणार रे पर्याय नंबर 4. ती कोण लागते विक्रमची आजी लागते. कोण लागते विक्रमची ती पूर्ण आजी लागते. त्या पुढला प्रश्न बघा. पुढे चाललाय राज्य राखीव गट क्रमांक 15 गोंदिया 4 ऑगस्ट 2024 ला ह्याच भरतीला विचारलाय. प्रश्न काय आहे बघा. एका व्यक्तीकडे बोट दाखवित दीपक म्हणाला. कोण बोलतोय रे दीपक बोलतोय. कोण बोलतोय रे दीपक म्हणाला ना. कोण बोलतोय रे दीपक म्हणाला. काय म्हणतोय बघा आता कोणाबद्दल बोलतोय एका व्यक्तीबद्दल बोलतोय ना. काय म्हणतोय बघा त्याचा एक कुलता एक भाऊ म्हणजे कोणाचा एक एक्स नावाची व्यक्ती बघा. एका व्यक्तीकडे म्हणजे एक्स नावाची व्यक्ती त्याचा म्हणजे कोणाचा ते एक्स नावाच्या व्यक्तीचा त्याचा एकुलते एक भाऊ हा माझ्या मुलीच्या वडिलाचा पिता आहे. माझ्या म्हणजे कोणाच्या हा, दीपकच्या. माझ्या म्हणजे कोणाच्या दीपकच्या. बघा प्रश्न होय त्याचा एकुलते एक भाऊ म्हणजे एक्स नावाची व्यक्ती एक्स नावाची व्यक्ती पकडा ह्याचा एकुलता एक भाऊ ही झाला. एकुलते भाऊ कोण झाला ही भाऊ हा माझ्या मुलीच्या वडिलांचा त्याचा मुलगी त्याची मुलगी कोणाची दीपकच्या. ही कोण आहे रे भाऊ हा दीपकच्या माझ्या मुलीच्या दीपकची ही मुलगी मुलीच्या वडिलांचा पिता आहे. ही व्यक्ती कोण आहे साईट लिहितो आहे साईटला खाली. मी असं पहिल्यापासून बघा. एका व्यक्तीकडे बोट दाखवित दीपक म्हणला. बोलतोय कोण पूर्ण दीपक. बोलतोय कोण रे दीपक. काय म्हणता येईल समजा एक नावाचा व्यक्ती काय बदल करतोय त्याचा एकुलता एक भाऊ. समजा हे एक नावाचा व्यक्ती ह्याचा काय रे ह्याचा एकुलते एक भाऊ हा एकुलते भाऊ हा
दीपक माझ्या मुलीच्या दीपकच्या मुलीचा पिता आहे. दीपक एक्स नावाचा व्यक्ती आहे का? हा कोण आहे? एक्स नावाचा व्यक्ती आहे का? त्याचा एकुलता भाऊ हा माझ्या मुलीच्या वडिलाचा पिता आहे. म्हणजे समजा हे दीपकच्या मुलीच्या दीपकच्या आधी मुलगी मुलीच्या वडील म्हणजे कोण रे? दीपक. माझ्या मुलीच्या वडिलांचा मुलीचे वडील कोण? दीपक. वडिलांचा पिता आहे. कोण? हे व्यक्तीचा भाऊ. ह्याचा ही कोण आहे? वडील. पिता म्हणजे कोण रे? वडील. डबल वाक्य वाचून लागतो. त्याचा एकुलता एक भाऊ. समजा एक्स नावाचा व्यक्ती का ह्याच्याबद्दल बोलतोय. ह्याचा एकुलता एक भाऊ झाला ही. ही कोण आहे? ही कोण आहे रे? माझ्या म्हणजे दीपकच्या मुलीच्या मुलीचा वडील कोण झाला? दीपकच. वडिलाचा ही कोण आहे रे? वडिलाचा पिता आहे. वडील आहे. वडिलाचा पिता आहे. तर त्या व्यक्तीचे त्या व्यक्तीचे चे शब्द कोण आलाय रे? हे एक्स नाव व्यक्तीच्या. व्यक्तीचे दीपकशी नाते काय? चे शब्द जोडलाय कोणला? तर एक्सला. म्हणजे ज्याला चे शब्द जोडलाय ती कोण लागतोय? राहिलेल्या शब्दाचा. मग व्यक्तीचे दीपकशी नाते काय? म्हणजे ती व्यक्ती कोण लागतोय? दीपकचा. मग ती व्यक्ती कोण लागते दीपकचा? दीपकचा हे वडील, वडिलाचा हे भाऊ, ह्याचा काय झालं रे? चुलता किंवा पर्याय नंबर 4. पर्याय नंबर काय झाला पूर्ण? 4. कळलाय प्रश्न ही? त्या पुढे बघा. त्या पुढे प्रश्न बघा. पुढे विचारायला प्रश्न बघा आहे. नाशिक पोलीस भरती 7 जुलै 2024 ला ह्याच वर्षी भरतीला विचारलाय. प्रश्न काय आहे बघा आता. शिल्पा मनीषाला म्हणाली. कोण बोलतंय? हे शिल्पा बोलते. कोण बोलते रे? शिल्पा. पुन्हा म्हणते मनीषाला. काय म्हणते? माझी. माझी म्हणजे कोणाची? हे शिल्पाची. शिल्पाची. माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. वा शिल्पाची आजी दाखवते. कोण बोलतंय रे? शिल्पा. काय म्हणते? माझी म्हणजे शिल्पाची आजी. मग माझी आजी म्हणजे शिल्पाचं वडील. वडिलाची आई ही झाली शिल्पाची आजी. माझी आजी म्हणजे शिल्पाची वडील वडिलाची आई ती झाली आजी. ही तुझ्या तुझ्या म्हणजे कोणाच्या रे? मनीषाच्या. तुझ्या नवऱ्याची आई ही शिल्पाची आजी आहे का? ही कोण आहे रे? ह्या मनीषा. मनीषाच्या नवऱ्याची आई ही आहे. हिच्या नवऱ्याची आई जर ही असेल तर हिचं हे कोण असेल तर नवरा असेल. बघा शिल्पाची वडील वडिलाची आई शिल्पा झाली आजी. आजी ही कोण आहे? मनीषाची नवऱ्याची आई. मनीषा ही नवरा झाला नवऱ्याची काय झाली? आई. दुसरं वाक्य परफेक्ट. मग त्या पुढं तर मनीषाचे बघा त्याला चे शब्द जो लागलाय का ती कोण लागतोय राहिले शब्द मनीषाचे शिल्पाशी नाते काय? मनीषाला चे शब्द लागलाय ना म्हणजे ज्याला चे शब्द लागलाय का ती कोण लागतोय राहिले शब्द. मग शिल्पाची मनीषा कोण लागते? शिल्पाची ही झाली वडील वडिलाची बायको ह्याची कोण झाली रे? आई. मग आई आहे का पर्याय? मग आत्या पर्याय, बहीण पर्याय, आजी पर्याय. आई आहे का रे? नाही. मग पर्याय नंबर 4 यापैकी नाही. पर्याय नंबर काय रे? 4 यापैकी नाही येणार. त्याच्या पुढे प्रश्न बघा. बघ प्रश्न कुठे चाललाय? नवी मुंबई पोलीस भरती 7 जुलै 2024 ला. ह्याच भरती विचारलाय. प्रश्न काय आहे बघा पूर्ण. सुशीला विनाश म्हणाली. कोण बोलतोय रे? सुशीला. कोण बोलतोय रे? सुशीला. काय म्हणते? तू माझ्या सुनेची मुलगी आहेस. कोण बोलतोय? सुशीला. कोणाला बोलते? विनाश. काय म्हणते? तू. तू म्हणजे कोण रे? ही विना. तू म्हणजे कोण रे? ही विना ना. विना माझ्या म्हणजे कोणाच्या? सुशीलाच्या. माझ्या म्हणजे कोणाच्या रे? सुशीलाच्या सुनेची मुलगी आहेस. माझ्या म्हणजे कोणाच्या रे? ही सुशीला. ही सुशीला. समजा ही विना कोण आहे? माझ्या म्हणजे सुशीलाच्या सुनेची. मग सुशीलाचं ही मुलगा झाला. मुलाची ही बायको झाली. सुशीलाचा ही मुलगा झाला. मुलाची काय झाली? बायको. मग ह्याची काय झाली? सून. सुनेची मुलगी आहे. मुलगी म्हणजे तार खाली आलं. कोण? ही विना. ही विना नावाची व्यक्ती आहे का? ही कोण आहे रे? तू म्हणजे विना माझ्या म्हणजे सुशीलाच्या सुनेची सुशीलाचा मुलगा
मुलाची झाली बायको बरणं. बायकोची मुलगी ह्याची काय झाली ना? बायको म्हणजे सून आणि सुनेची मुलगी कोण र? सुनेची मुलगी आहे. तर सुशिला ही विनाची कोण? सुशिला का ही सुशिला ही ह्या विनाची कोण लागते? विनाची ही झाली आई. विनाची झालं वडील. वडिलाची आई. वडिलाची आई कोण असते म्हणून? आजी. वडिलाची आई कोण असते रे? आजी. पर्याय नंबर 1. पर्याय नंबर काय असणार मग? 1. कळला का हा प्रश्न? त्याच्या पुढे बघा. बुलढाणा पोलीस 13 जुलै 2024 ला ह्याच भरतीला विचारलाय प्रश्न. प्रश्न काय आहे बघा. विजयकडे बघून रमेश मानला. कोण बोलतय? रमेश बोलतय. कोण बोलतय रे? हे रमेश बोलतय. कोणाबद्दल बोलतय? हे विजयकडे बघून म्हणतय. म्हणजे विजयबद्दल माहिती सांगतय. काय म्हणतय? तुझी. तुझी म्हणजे कोण? हे विजयची. तुझी म्हणजे काय रे? हे विजयची. आणि तुझी आई ही माझ्या. माझ्या म्हणजे कोण त्याच्यानं? रमेशच्या. तुझी आई ही माझ्या म्हणजे रमेशच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. आता बघा. तुझी आणि माझ्या शब्द कट केला. त्याचा मी नाव लिहिली का नाही? आणि त्याच्या बघा. तुझी म्हणजे कोण रे? विजयची आई. मी आहे ते असं लिहितो. विजय. हे विजयची आई. ही झाली विजयची आई. ही कोण आहे रे? माझ्या म्हणजे रमेशच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. रमेशच्या वडिलाची हे रमेश. रमेशच्या रमेशचा वडील. रमेशच्या वडिलांची. रमेशचे वडील, त्याचा वडील. वडिलांच्या वडिलाची कोण आहे? एकुलती एक मुलगी. मग ह्यांची जर ही एकुलती एक मुलगी असेल तर हे दोघं कोण असणार? बहीण भावंड असणार. कोण असणार रे? बहीण भावंड. तर विजय रमेशचा कोण? म्हणजे हे विजय आहे का? हे कोण आहे? रमेशचा कोण आहे? रमेशचं कोण झालं? वडील. रमेशचे कोण झालं बरं? वडील. वडिलांची कोण आहे? बहीण. ह्याची काय झाली? आत्या. आणि आत्याचा कोण आहे? मुलगा. मग आत्याचा मुलगा कोण असतो रे? आत्या. आत्याचा मुलगा कोण असतो रे? आत्तेभाऊ. पर्याय नंबर 1. पर्याय नंबर 1. इथपर्यंत कळले का? टाइप 2 चं काय करायचंय? काय तुझ्या, माझ्या शब्द आहे का? ती कट करून टाकायचं आणि त्याच्या बदल्यात काय लिहायचं? नावं लिहायची. मग टाइप 1 बनतोय. मग नंतर टाइप 1 सगळं सोडवा तुम्ही. तुमचा कुठला प्रश्न चुकणार नाही. बरं तुमचा कुठलाही प्रश्न चुकणार नाही. मी अगोदर काय म्हणतोय? तुम्हाला ही लेक्चर 3 नंबरचं लेक्चर आपलं ना हे. तिसरा व्हिडिओ ना समोरचा. हा 3 नंबरचा व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट कळलं का? नाही. मग तुम्हाला कधी कळलं ही? तुम्ही जर पहिले लेक्चर आहे का? नाथसमांचं पहिलं लेक्चर ते बघा अगोदर. हे बॉक्स कुठनं आणलाय म्या? हे बाण कुठनं आणलाय? हे गुणाकार चिन्ह कुठनं आणतोय? स्वस्तिक चिन्ह कुठनं आणतोय? हे कधी कळणार आहे? 1 नंबरचं लेक्चर बघितलं का? त्यावेळेस कळलं. जर तुम्हाला हे YouTube लेक्चर हे आवडलं, तर तुम्ही सचिन गोयकर मॅथ रिझनिंग नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. कोणतं ॲप्लिकेशन? सचिन गोयकर मॅथ रिझनिंग. YouTubeचं जे चॅनल आहे त्याच नावाचं ॲप आहे. ते ॲप डाउनलोड करा आणि त्या ॲपमध्ये तुम्हाला मोफत आहे 2 महिने बॅच. संपूर्ण गणित बुद्धिबळाची मोफत बॅच आहे. तुम्ही ते 2 महिन्याची संपूर्ण गणित बुद्धिबळाची बॅच मोफत बघू शकता. पहिले ॲप डाउनलोड करा आणि YouTubeला पहिले सबस्क्राईब करायचं. मग त्यानंतर तुम्हाला पुढलं व्हिडिओ सगळं बघायला मिळतं. त्या पुढला प्रश्न बघा. प्रश्न काय आहे? छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस 2 एप्रिल 2023 ला विचारलाय. प्रश्न काय आहे बघा. गायत्रीकडे इशारा करत मोहन मानला. बोलतोय कोण र? मोहन. बोलतोय कोण र? मोहन. काय म्हणतोय? ती. ती म्हणजे कोण र? गायत्री. ती माझ्या. माझ्या म्हणजे कोण र? मोहन ना. माझ्या वडिलांची एकुलती एक मुलाची बायको आहे. ती कोण आहे? माझ्या म्हणजे मोहनच्या. जरा मोहन करून मोहनच्या वडिलांच्या. ही जरा मोहनचं वडील बघा. माझ्या म्हणजे मोहनच्या वडिलांची. मोहनचं वडील वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. समजा कोण गायत्री कोण आहे रे? मोहनच्या वडिलांची एकुलती एक मुलगी.
ह्यांची तरी एकुलती एक मुलगी असेल, तर ह्याची काय असेल रे? बहीण असेल. ह्याची काय असेल रे? बहीण. वाक्य डबल. समजा ही गायत्री आहे का नाही? बघा, आणि ही गायत्री आहे गायत्री. ही कोण आहे रे? मोहनच्या. गायत्री कोण आहे? माझ्या म्हणजे मोहनच्या वडिलांची एकुलती एक मुलगी. गायत्री कुठं असणार रे? गायत्री कोण आहे? मोहनच्या वडिलांची ही एकुलती एक मुलगी. मग ह्याची काय झाली ना? बहीण झाली. हे व्यक्ती कोण झाली ना? बहीण. तर नाही, मुलाची बायको. सॉरी 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 सॉरी. प्रश्न काय आहे ह्या मुलाची? गायत्री कोण आहे? मोहनच्या वडिलाची वडिलाच्या एकुलत्या एक मुलाची बायको आहे. हे एकुलते एक मुलगा कोण? ही. ह्याची कोण आहे? बायको. ह्याचं काय म्हणतात? सतीचिन्ह. मग प्रश्न काय आहे? गायत्री कोण आहे? माझ्या म्हणजे मोहनच्या वडिलांच्या एकुलते एक मुलगा म्हणजे ही आला. एकुलते एक मुलगा कोण आला? ही. मग मुलाची बायको आहे ना ही गायत्री. मग हे काय स्वस्तिक चिन्ह. गायत्री व मोहनचे नाते काय? म्हणजे गायत्री आणि मोहन. गायत्री ही मोहनची कोण लागते? मोहनचे हे झालं वडील. वडिलांची बायको. ह्याची कोण झाली ना? वडिलांची बायको असते रे? आई. पर्याय नंबर एक. पर्याय नंबर एक. हितपर्यंत कळले का? बघा, किती प्रश्न घेतला आपण? 14. किती प्रश्न घेतला बरं? 14. तर आता मला एक मी जर तुम्हाला हे कळलं असेल, जर तुम्हाला ही कळलं असेल का ही टाईप 2, तर तुम्ही ही घरनं व्हॉट्सअपमध्ये होमवर्क म्हणून तुम्हाला हे एक प्रश्न देतो मी. होमवर्क म्हणून तुम्हाला हे कमेंटमध्ये तुम्ही प्रश्न टाकायचा आहे. प्रश्नाचं उत्तर पाहिजे तुम्ही कमेंटमध्ये टाका व्हॉट्सअपच्या ह्याच्या युट्यूबला तुम्ही मला हे कमेंटमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये पाठवा. आणि जर पूर्ण तुम्हाला ह्याच्या पुढलं सगळं व्हिडिओ बघायचा असेल युट्यूबला, तर तुम्ही पहिले सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडला असेल तर एक गुरुदक्षिणा म्हणून तुम्ही तुमच्या 2 मित्राला हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला हे सगळे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही एक ऍप्लिकेशन आहे बघा. ऍप्लिकेशनचं नाव आहे पण सचिन. सचिन गोयकर. GOYKAR. सचिन गोयकर मॅथ. MATH. मॅथ. रिजनिंग. REASONING. ह्या ही ऍप डाउनलोड करायचं. हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. आणि तिथे 2 महिने मोफत बॅच आहे. तुम्ही संपूर्ण बॅच 2 महिने मोफत बघू शकता. इथपर्यंत कळलंय का? टाईप 2 कळलाय का बघा. तर हा प्रश्न तुम्ही मला होमवर्क म्हणून युट्यूबला कमेंटमध्ये पाठवा. कळलं का? टाईप 2 कळलाय का? थांबायचं का?